नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजक। तर मित्रांनो, आज आपण हा व्हिडिओ राजकारणाविषयी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी बनवत नाहीत आहोत। आज आपण आपल्या परिसरामध्ये तरुण मुलांची फाशी घेऊन आत्महत्येचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे याविषयी चर्चा करणार आहोत। कारण गेल्या 4-5 वर्षापासून आपल्या आजूबाजूला फाशी घेऊन आत्महत्येचं प्रमाण तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे। तर बरेच जण या ठिकाणी म्हणतील की तरुण मुलं म्हणजे अविवाहित, तर अविवाहित मुलं फाशी घेऊन आत्महत्या करताना या ठिकाणी दिसून येत नाही। तर ते मुलं आपलं दुःख विसरण्यासाठी, कारण त्यांचे लग्न त्या ठिकाणी झाले नसल्यामुळे ते व्यसनाच्या आहारी गेलेले आहे, पण ते आत्महत्येचं पाऊल त्या ठिकाणी उचलताना दिसून येत नाही। पण आत्महत्येचं प्रमाण जर कोणामध्ये जास्त वाढलं असेल तर ते विवाहित तरुणांमध्ये फाशी घेऊन आत्महत्येचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे। तर या आत्महत्येचं तरुणांमध्ये प्रमाण का वाढलेलं आहे आपण याच्यात थोडक्यात चर्चा करणार आहोत। आणि हे प्रमाण प्रत्येक गावामध्ये महिन्यातून 2-2, 3-3 मुलं फाशी घेऊन आत्महत्या करताना दिसून येत आहे। मग विवाहित तरुणांमध्ये फाशी घेण्याचं प्रमाण का वाढत आहे याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। आणि मला जेवढा अनुभव आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो की विवाहित तरुणांना अनेक संकट त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये येताना दिसून येत आहे। आणि खास करून महागाईचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे तरुण मुलं आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जो आपल्या परिवाराचा भार आहे हा भार या ठिकाणी सोसवताना दिसून येत नाही। कारण महागाईचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आणि आपल्या गरजाही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे। कारण प्रत्येक घरामध्ये 2-2, 3-3 मोबाईल आहे आणि एका मोबाईलची रिचार्ज 300 ते 350 आहे। म्हणजे जर 3 मोबाईल आपल्या घरामध्ये असला तर 1000 रुपये नुसता मोबाईलचा रिचार्ज आहे। त्यानंतर प्रत्येक घरामध्ये गॅसची टाकी आहे आणि या गॅसच्या टाकीला सुद्धा 1000 रुपये खर्च त्या ठिकाणी करावा लागतो। त्यानंतर प्रत्येक घरामध्ये लाईट असल्यामुळे लाईट बिलही त्या ठिकाणी 1000-1500 रुपये त्या ठिकाणी येते। त्यानंतर आपल्या खायापियाच्या ज्या गरजा आहेत ह्याही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या, याची महागाई खूप वाढलेली आहे। म्हणजे कमीत कमी माणसाला सुख असो किंवा दुःख असो, पण महिन्याभरामध्ये मानवाला कमीत कमी 10,000 रुपये महिना या ठिकाणी कमवावा लागत आहे। मग तुम्ही आजारी पडा का काही पडा, तुम्ही सुखात असा का दुःखात असा, पण तुम्हाला काम करणं गरजेचं खूप या ठिकाणी बनलेलं आहे। आणि त्या डिप्रेशनमुळे आपल्या परिवाराचा भार हे वैवाहिक तरुण या ठिकाणी सोसवताना दिसून येत नाही। तर हे पहिलं कारण या ठिकाणी मी सांगू इच्छितो। आणि दुसरं कारण की अनेक तरुणांमध्ये त्यांच्या बायकोसोबत वाद मतभेद या ठिकाणी वाढताना दिसून येत आहे। महिलांच्या खूप मोठ्या प्रमाणात गरजा असल्यामुळे तरुण त्या ठिकाणी महिलांच्या गरजा पुरवताना दिसून येत नाही। आणि महिलांना 50% आरक्षण असल्यामुळे काही महिला आपल्या नवऱ्याला त्या ठिकाणी मान सन्मान देताना दिसून येत नाही। आणि कुठेतरी ही डिप्रेशन मध्ये जाऊन अनेक तरुण मुलं आत्महत्या करताना या ठिकाणी दिसून येत आहे। मी सर्वच महिलांना त्या ठिकाणी म्हणू शकत नाही, पण अनेक महिलांच्या अपेक्षा वाढताना दिसून येत आहे। मग त्यांचा ब्युटी पार्लरचा खर्च असो किंवा त्यांना शॉपिंगला नेणं असो किंवा त्यांना कुठे फिरायला नेण्यासाठी, अशा अनेक गरजा महिलांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या आहे। आणि प्रत्येक महिला आपल्या नवऱ्याकडून या अपेक्षा करताना दिसून येत आहे। आणि कुठेतरी विवाहित तरुण अनेक परिवाराच्या या गोष्टी सोसवू शकल्या नसल्यामुळे त्या ठिकाणी आत्महत्या करताना दिसून येत आहे। हे दुसरं कारण। आणि तिसरं कारण या ठिकाणी की अनेक तरुण मुलं हे वैवाहिक असताना ते शेती त्या ठिकाणी करतात आणि शेती करत असताना अनेक संकट या शेतकऱ्यावर येताना दिसतात। मग अति पावसामुळे जे शेतकऱ्यांचे जे पीक, जे तोंडात येणारा घास आहे, अचानक पावसामुळे त्या ठिकाणी पाऊस हिरावून घेताना या गेल्या 4-5 वर्षापासून दिसत आहे। आणि जे शेतातले बियाणे खत आहे याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। आणि जे शेतामध्ये जो माल पिकवला जातो या मालाला चांगल्या प्रकारे भाव मिळत नसल्यामुळे अनेक तरुण मुलं डिप्रेशनमुळे कर्जबाजारी त्या ठिकाणी होताना दिसून येत आहे। आणि लोकांचे देणं घेण्याचं प्रमाण वाढताना ते मुलं
अनेक लोकांच्या ते बोलणं ऐकू शकत नसल्यामुळे अनेक जण कर्जबाजारी होऊन आत्महत्या करताना या ठिकाणी दिसून येत आहे। आणि चौथं एक कारण मी या ठिकाणी माझ्या वतीनं सांगण्याचा प्रयत्न करतो की चौथं कारण बरेच वैवाहिक मुलं आत्महत्या या ठिकाणी का करत आहे, तर याला चौथं कारण म्हणजे सासू सासऱ्यामुळेही अनेक तरुण मुलं त्या ठिकाणी फाशी घेऊन आत्महत्या करताना दिसून येत आहे। कारण प्रत्येक मुलीकडे महिलाकडे आता अँड्रॉइड मोबाईल असल्यामुळे मिनिटाला आई सोबत वडिलांसोबत या मुली चर्चा करत असतात आणि प्रत्येक घरामध्ये मातीच्या चुल्या असतात। मिनिटावरून नवरा बायकोचे भांडणं त्या ठिकाणी होत असतात आणि काही कारणास्तव मुली वडिलांना आईला फोन त्या ठिकाणी वारंवार करते, आई मुलींना या ठिकाणी वारंवार करते। तर कुठेतरी सासू सासऱ्याच्या मुलीच्या म्हणजे आई वडिलांच्या मुळे अनेक मुलींचा संसार सुद्धा उद्ध्वस्त होताना दिसून येत आहे। कारण सर्वात जास्त हस्तक्षेप मुलीच्या आई मुलीच्या संसारामध्ये करताना दिसून येत आहे आणि थोड्या गोष्टीवरून त्या वादला मोठं करण्याचं काम या आईच्या माध्यमातूनही होताना या ठिकाणी दिसून येत आहे। तर असे अनेक कारण या वैवाहिक तरुणांना फाशी घेऊन आत्महत्या करण्याचं कारण या ठिकाणी ठरत आहे। मित्रांनो, अगोदर बरेच जण आत्महत्येचा प्रयत्न करायचे, पण त्यावेळेस आत्महत्या करण्याचा प्रकार काय व्हायचा, जे शेतीतील जे औषधी असायचे ते औषधी घेऊन अनेक तरुण त्या ठिकाणी औषधी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करायचे। पण ज्या वेळेस लोकांना कळे की यांनी औषध त्या ठिकाणी घेतले तर त्यांना दवाखान्यात नेऊन त्यांची ट्रीटमेंट त्या ठिकाणी बरी व्हायची आणि बरेच तरुण त्या ठिकाणी वाचत होते। पण आता ह्यो जो ट्रेंडिंगच मानला जाईल या ठिकाणी बरेच त्यांनी आत्महत्या जर करायची तर फाशी घेऊन या ठिकाणी करताना दिसून येत आहे। कारण फाशी ही 2 मिनिटांमध्ये आपलं जीवन या ठिकाणी संपवताना दिसून येते। कारण बरेच जण फाशीच या ठिकाणी घेत आहे आणि फाशीमुळे ते ना दवाखान्यात नेल्या जात ना काही केल्या जात, 2 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी त्यांचं जीवन संपवण्याचं काम अनेक वैवाहिक तरुण या ठिकाणी करताना दिसून येत आहे। तर मी या तरुणांना असो किंवा महिला मंडळांना असो मी एक विनंती करतो की आपल्या परिवारातील जो कर्ता पुरुष असतो त्याच्याकडून आपल्या काही अपेक्षा कमी जादा झाल्या तर आपण ऍडजस्टमेंट करणं त्या ठिकाणी शिका। कारण बाहेर पैसे कमवत असताना काय हाल अपेक्षा करावं लागते त्या घरातील कर्त्या पुरुषालाच या ठिकाणी माहीत असते। आपण बऱ्याच महिला घरी त्या ठिकाणी असतात आणि नवऱ्याकडून अनेक गोष्टीच्या अपेक्षा करतात। तो बिचारा कर्ता पुरुष अनेक संकटाला त्याला सामोरे जावं लागतं। लाईट बिल असो, गॅसची टाकी असो, त्यानंतर मोबाईलचा रिचार्ज असो, अशा घरातल्या किराणा सामान असो, अशा अनेक घरातील सुख सुविधासाठी तो जीवाचं रान त्या ठिकाणी करत असतो आणि अचानक एखादी गोष्ट त्याच्याकडून पूर्ण नाही झाले तर महिला कर्त्या पुरुषासोबत आपल्या नवऱ्यासोबत वादविवाद करताना या ठिकाणी दिसून येतात। तर मी महिला मंडळींना विनंती करतो, ज्या वेळेस आपल्या घरातील पुरुष त्या ठिकाणी निघून जातो ना तर त्या मुलाला बापाचं महत्व काय असतं किंवा त्या महिलेला विचारा की नवऱ्याचं दुःख काय असतं। तर कुठेतरी आपण एकमेकाला समजून एकमेकाच्या सुखादुःखात अडीनडीला आपण सर्वांनी सहकार्य करून या ठिकाणी आपला संसार गुण्या गोविंदाने करायचा असतो आणि काही गोष्टी कमी जादा झाल्या तरी ऍडजस्टमेंट करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह आपण ऍडजस्टमेंट करून सुखी समृद्धी करावा, एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो। आणि तरुणांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जर तुमच्याकडे जमीन जुमला असेल तर 10 एकर असेल तर 10 एकर मधून 5 एकर विकून टाका, पण सुखी समाधानी राहा। कारण ती जमीन तुमच्या बापदादाची आहे, तुमची स्वतःची आहे। जर तुम्हीच या जीवनात नसले तर ती 5-10 एकर जमीन काय धरून जाळायची आहे का? कारण जान आहे तो जहान आहे। अनेक मोठमोठाले लोक जर आपल्या शरीराचा एखादा आयटम खराब जरी झाला तर कोटी रुपये खर्च करतात आणि आपल्याला देवानं एवढं सोन्यासारखं शरीर दिल्यामुळे आपण दर्शक छोट्या कारणानं आत्महत्या त्या ठिकाणी करतो। ही फार दुर्दैवी मी आपल्या या ठिकाणी म्हणेल। तर मी तरुणांना व महिला मंडळांना सांगू इच्छितो की आपल्या परिवाराचा वाद आपसात त्या ठिकाणी मिटवा। कारण कुठेतरी या वादामुळे अनेक जणांचं घर उद्ध्वस्त होताना दिसून येत आहे। अनेक घरातील करते मुलं आत्महत्या करताना दिसून येत आहे आणि जे मुलं तुम्ही जन्माला आणले हे मुलं तुम्ही तुमच्या नवरा बायकोच्याच भरोश्यावर या ठिकाणी असतात। कारण कोणी बाप होऊ शकत नाही, कोणीही आई होऊ शकत नाही। या मुलांना आईचीच गरज असते आणि बापाचीच गरज असते। जो करून आई बाप
आपल्या मुलांचं पालन पोषण करू शकतो ते करून कोणीही त्याचं पालन पोषण करू शकत नाही, तर आपण आपल्या मुलांसाठी कोणीही आत्महत्या करू नये. मुलींनाही मी या ठिकाणी विनंती करतो की आपल्या संसारामध्ये आपण शांतता त्या ठिकाणी राखावी. जर एखाद्या वेळेस नवरा दारूही पित असला किंवा काही कमी जादा होत असलं पण ऍडजस्टमेंट करा, कारण तुम्हाला मुलं बाळ होऊन तुमचा संसार त्या ठिकाणी झालेला असतो आणि अर्ध्यामध्ये संसार आल्याच्या नंतरच तुम्हाला नवऱ्यासोबत वाद का होतात हे पण एक विचार करण्याची गोष्ट आहे. जर तुम्हाला खरंच त्यावेळेस नवरा त्या ठिकाणी पटत नसेल तर लग्नाच्या एका महिन्यातच तुम्ही त्यांच्यासोबत फारकती घ्या, पण मुलं बाळ झाल्याच्या नंतर तुमचा नवरा बायकोचा वाद होतो आणि तुम्ही थोड्या थोड्या कारणानं माहेरी निघून जातात आणि हे बरेच मुलं या ठिकाणी या डिप्रेशन मध्ये जाऊन आपल्या सुनाट घरामध्ये त्यांना कुठेतरी एक डिप्रेशन मध्ये जाऊन आपल्या घरामध्ये लटकताना दिसून येतात आणि नंतर मग आपल्याला पस्तावा त्या ठिकाणी होतो की मी त्या ठिकाणी माहेरी नाही गेले असते तर कदाचित माझा नवरा या ठिकाणी वाचला असता. तर आपण माहेरी जाऊ नये. आपल्या घरातील वाद घरातील लोकांना सांगून किंवा नवरा बायकोचा वाद एकमेकांसोबतच मिटवून बसून त्या ठिकाणी करावा. आपल्या घरातील तमाशा बाहेर गेला नाही पाहिजे. आणि मी मुलींच्या आई वडिलांना या ठिकाणी सांगू इच्छितो की मुलींचा ज्यावेळेस लग्न करून दिल्याच्या नंतर ती मुलगी पराई त्या ठिकाणी झालेली असते. तिला मग एखादा राजा नवरा भेटो का एखादा फकीर नवरा भेटो तिचीच पत्नी त्या ठिकाणी म्हटल्या जाते. तर आपण मुलीच्या संसारामध्ये कोणी हस्तक्षेप करू नये एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि मी वैवाहिक तरुणांनाही विनंती करतो की आपण व्यसन करू नये. आपल्या संसारासाठी आपण मरमर त्या ठिकाणी करावी. मुलींनी काही गोष्टी कमी जादा झाल्या तर एकमेकाला समजून आपला संसार सुखाचा करावा एवढीच